थोर स्वातंत्र्य सेनानी व कोपरगाव नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गवासी माधवराव कच्चेश्वर पाटील आढाव तथा अप्पा यांच्या जयंती उत्सव निमित्ताने माधवबाग शेजारील नूतन नगरपालिकेच्या समोर स्वर्गवासी माधवराव कच्चेश्वर पाटील आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व अप्पांनी स्वतःच्या मालकीची जागा नगरपालिकेस दिलेली 3 एकर जागा त्यावर सामान्य नागरिकांना बहाल केली। त्या लक्ष्मीनगर वसाहतीच्या लक्ष्मीनगर कमानीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। या प्रसंगी वैजापूर विधानसभाचे आमदार रमेश बोरणारे, माजी आमदार अशोकराव काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या धर्मपत्नी सुशीलाताई म्हस्के, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, राष्ट्रीय दूध विकास बोर्डाचे संचालक राजेश परजणे, प्रसिद्ध उद्योजक कैलास टोळे, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, त्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय दूरसंचार निगमचे संचालक रवी काका बोरोके आदींसह मान्यवर उपस्थित होते। स्वर्गवासी माधवराव कच्चेश्वर आढाव पाटील यांच्या जयंतीची सुरुवात स्वर्गवासी अप्पा आणि लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली। यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराव आढाव यांनी केले। कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष माझे आजोबा स्वर्गीय माधवरावजी कच्चेश्वर पाटील आढाव यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मामा आदरणीय अण्णासाहेब म्हस्के पाटील, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार कोसाका उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय अशोकदादा काळे साहेब, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब, खास वैजापूर येथून आलेले वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय रमेशजी बोरणारे सर, आपल्या सर्वांच्या हक्का आपलं वैभव अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आदरणीय शालिनीताई विखे पाटील, तसेच आमच्या आत्या आदरणीय सुशीलाताई अण्णासाहेब म्हस्के पाटील, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले आपले समता उद्योग समूहाचे आदरणीय काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्ष आदरणीय पद्मकांत कुदळे, आमचे आधारस्तंभ महानंदचे चेअरमन, माजी चेअरमन आदरणीय राजेश बापू जाधव, तसेच अप्पांवर आमच्या परिवारावर विशेष प्रेम असलेले आपण सर्व आप्तेष्ट मित्रगण, सगळे सोयरे बंधू आणि भगिनींनो, आजचा खूप आनंदाचा क्षण आज पाणी आमच्या आयुष्यात फार मोठ्या संघर्षानंतर माधवबागेमध्ये आदरणीय अप्पांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याकरता, त्याचं भूमिपूजन करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले। तसेच आम्ही अप्पांच्या पत्नी माझी आजी कैलासवासी लक्ष्मीबाई माधवराव आढाव
यांच्या नावाने असलेलं स्वर्गीय आप्पांनी दिलेली 3.5 एकर जमीन त्या ठिकाणी झालेलं लक्ष्मीनगर, त्या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन आदरणीय नामदार साहेबांनी आज केलं आणि आप्पांच्या या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी साहेब उपस्थित राहिलेत. आप्पांचा परिचय जुन्या पिढीला खूप आहे. थोडक्यात या कोपरगाव नगरीचे शिल्पकार आप्पा होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी फार मोठी कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. 1942 सालच्या स्वातंत्र्य लढ्यात ते जेलमध्ये होते आणि त्यानंतर कोपरगाव नगरीचे 15 वर्ष ते नगराध्यक्ष होते. 44 वर्ष ते त्या ठिकाणी नगरसेवक होते आणि त्यांच्या कार्यकाळाची कामं या कोपरगाव शहरात झाली. आजही त्याची साक्ष आपण सर्वांना आहे. कोपरगाव सहकारी साखर कारखाना असो, संजीवनी सहकारी साखर कारखाना असो, तालुका विकास मंडळ असो, कोपरगाव विविध कार्यकारिणी म्हणजे MP सोसायटी असो, मराठा पंच मंडळ असो, तालुका विकास मंडळ असो, अशा विविध कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग असो, अशा अनेक संस्थांवर, कोपरगाव पीपल्स बँक असो, अनेक संस्थांवर आप्पांनी संस्थापक म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं. कोपरगाव शहरात आपल्याला ज्या काही मोठमोठ्या नगरपालिकेच्या इमारती दिसतात, प्रामुख्याने आता कोपरगाव नगर परिषदेची ज्या ठिकाणी कारभार चालतो ती नगरपालिका दवाखान्याची इमारत ही आप्पांच्या कार्यकाळात उभी राहिली. जुनं सार्वजनिक वाचनालयाची धड्याळीची इमारत आपण ज्याला म्हणायचो ती आप्पांच्या काळात उभी राहिली. कोपरगाव नगर परिषदेची इमारत आप्पांच्या काळात उभी राहिली. आत्तापर्यंत कोपरगाव शहरात जेवढे बाग बगीचे झालेत ते सर्व आप्पांच्या काळात उभे राहिले. मग शिवाजी बाल उद्यान असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं, शिवाजीनगरमधलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असो, आता आपण जिथं भूमिपूजन केलं त्या माधव उद्यान असो, आपल्या सर्वांच्या श्रद्धेय स्थान मा जिजामाता उद्यान असो, हे सर्व आप्पांच्या काळात झालेलं आहे. असं एवढं मोठं काम आपण त्या ठिकाणी उभं केलं. जुनं सायन्स कॉलेज जी बिल्डिंग आपण ओळखतो, आमच्या जन्माच्या आधीपासून त्या ठिकाणी सद्गुरू गंगागीर महाराजांची ज्यावेळेस कॉलेजची स्थापना झाली त्यावेळेस कॉलेज स्थापायला आदरणीय काळेसाहेब असतील, कोलेसाहेब असतील, खासदार विखे पाटील असतील, या कॉलेजची स्थापना करण्याकरता जागा नव्हती. त्यावेळेस आप्पांनी त्या कॉलेजला जागा मिळवून दिली. त्याला आजही आपण जुनं सायन्स कॉलेज म्हणून ओळखतो. ती 5 एकराची जागा त्या ठिकाणी आहे. आजही त्या बिल्डिंग्स दिमागदार त्या ठिकाणी उभे आहेत. त्याच ठिकाणी गोरगरीब मुलांचे शिक्षण व्हावे याकरता आदरणीय आप्पांनी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने माधवरावजी आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाची त्या ठिकाणी उभारणी केली. साहेब, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेनंतर नगर परिषदेचं जर कोणतं विद्यालय असेल तर ते आपलं माधवरावजी आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आहे. असे विविध प्रकारचे कामं, रयत शिक्षण संस्थेचे कामं कुणीही विसरू शकत नाही आप्पांच्या कार्यकाळात झालेली. SSGM कॉलेज असेल, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय असेल, त्या ठिकाणी आप्पांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. आपले डॉक्टर CM मेहता कन्या विद्या मंदिर असेल तिथे आप्पांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. आणि रस्त्यावर चालणारं, चालतं बोलतं एक ऑफिस हे आप्पा होते. पिशवी हातात असायची, कुणी कुठेही शिक्का मागितला तो शिक्का द्यायचा. कोपरगाव शहरामध्ये जेवढ्या काही आज आपण पाहतो, गांधीनगर असेल, टिळकनगर असेल, सुभाषनगर असेल, लक्ष्मीनगर असेल, सर्वे नंबर 105 इंदिरानगर असेल, या ज्या सगळ्या वसाहती झाल्या त्या आप्पांच्याच कार्यकाळात झालेल्या आहेत. आजही त्या ठिकाणी जे जे पुतळे बसवले गेलेत, आपल्या चौकामध्ये गांधी चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा असेल, सुभाषनगरमध्ये सुभाषचंद्रजी बोस यांचा पुतळा असेल, टिळकनगरमधील लोकमान्य टिळकांचा पुतळा असेल, जिजाऊ मातेचा पुतळा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, हे सर्व गोष्टी आप्पांच्या कार्यकाळात त्या काळात झाल्या. प्रामुख्याने मला या ठिकाणी उल्लेख करूशी वाटतो, 1964 साली जेव्हा प्रथम आप्पा नगराध्यक्ष झाले त्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यानंतर नुकतीच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे सुद्धा आप्पांच्या कार्यकाळात झालेलं आहे. आजही तिथे तो पुतळा, अर्ध पुतळा त्या ठिकाणी उभा आहे, त्या ठिकाणी कोनशिला आहे. असं एवढं मोठं थोर व्यक्तिमत्व आणि त्यांचा पुतळा या कोपरगाव शहरात व्हावा अशी आमची समाजाची आणि सर्वच लोकांची इच्छा होती. खूप प्रयत्न साहेब झाला. आपण खूप मोठी साथ या ठिकाणी आम्हाला दिली त्याबद्दल
मी आपला खूप खूप ऋणी आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो का कार्यक्रम झाल्यानंतर आपण या ठिकाणी स्नेहभोजनाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्नेहभोजन घ्यावं आणि त्याशिवाय जाऊ नये. परत एकदा आपल्या सर्वांचं, आदरणीय साहेबांचं, आदरणीय अशोकदादांचं, आदरणीय बिपिनदादांचं, आदरणीय बोरनारे सरांचं, आदरणीय अक्कांचं, या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो, आभार मानतो आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपल्या हातून हा पुतळा परत एकदा आम्ही या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम तहसील मैदानावर कार्यक्रम घेऊन आपल्या हातून या पुतळ्याचं अनावरण आम्ही या ठिकाणी करू अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यात त्यांनी स्वर्गवासी माधवराव कच्चेश्वर आढाव पाटील यांच्या कार्याची माहिती दिली. तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार अशोकराव काळे, बिपिनदादा कोल्हे, काकासाहेब कोयटे यांनी आपले मनोगत व्यक्त. या प्रसंगी शहरातील व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आजी माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, नागरिक व स्वर्गीय अप्पांच्या समवेत कार्य करणारे कार्यकर्ते व स्वर्गवासी अप्पांना मार्गदर्शन मानणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे तर आभार प्रसाद बाळासाहेब आढाव यांनी मानले. माझा नामोल्लेख मी करायचा टाळतो, कारण पुन्हा माझ्यावर नाराजी होण्यापेक्षा त्या आढाव कुटुंबावर नाराजी यायला नको. म्हणजे अगोदर त्यांच्यावर फार अन्याय केला आपण लोकांनी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र, आपल्या शहराचे भूमिपुत्र आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कैलासवासी अप्पांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आज त्यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आणि कमानीचं, लक्ष्मीनगर कमानीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतं आहे. प्रथम तर त्यांच्या दोघांच्याही पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो. अनेक वर्षाची मागणी या आढाव कुटुंबियांची होती की आपण तर यथोचित स्मारक या ठिकाणी व्हावं. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्यांच्याबद्दल पुष्कळ त्यांच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. 44 वर्ष जे नगरसेवक राहिले, 15 वर्ष नगराध्यक्ष राहिले. त्यांचा माझा परिचय म्हणजे आम्ही रमेश शाळे पब्लिक स्कूलला होता, आम्ही वर्गमित्र. रमेश हां, अशा त्यावेळी मग दुसरे आमचे बाळासाहेब आढाव, 2-3 मंडळी पब्लिक स्कूलला होती. त्यामुळे त्यांचा त्या आम्ही लहान असताना त्यांचा परिचय म्हणजे असा होणं स्वाभाविक नव्हतं, कारण आम्ही त्यावेळी शाळेमध्ये 3ऱ्या 4थीला 5वीला असतो. परंतु नंतरचे अनेक वर्ष त्यांनी कोपरगावच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आपलं योगदान देताना जसं आम्हाला राजकारण समजायला लागलं, त्यामध्ये त्यांचं योगदान जे आहे एक अजातशत्रूसारखं त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं आणि ते सगळ्या कोपरगावकरांनी स्वीकारलं. तर आजच्या काळामध्ये राजकारणामध्ये समाजकारणाची आता व्याख्या एवढी बदललेली आहे की केलेल्या कामाची जाणीव ठेवणारे फार कमी लोक आपल्याला सापडतात. तर सामाजिक उपक्रमापेक्षा व्यक्तिगत कामाला आता दुर्दैवानं महत्त्व आलं. त्यावेळी माध्यमं नव्हती, त्यावेळी कुठल्या प्रकारचे इंटरनेट नव्हते, मोबाईल नव्हते, ते तबगडीचे फोन होते. माणूस नगरला जाऊन येईल तेव्हा फोन लागायचे नगरचा. नंतर मग अनेक आता एवढी मोठी क्रांती झालेली आहे. आता तर यायचा जमाना सुरू झाला आहे. अशा काळामध्ये ज्यावेळी साधनं नव्हती त्यावेळी व्यक्तिगत जिव्हाळा होता एकमेकाबद्दल. माणसं एकमेकाला भेटायची, बोलायची आणि त्यातून जो जिव्हाळा पिढ्यानपिढ्या निर्माण झाला. आणि मला वाटतं स्वर्गीय अप्पांच्या बाबतीमध्ये त्यांनी त्या काळामध्ये ही जी मंदिरं, विकासाची मंदिरं कोपरगाव शहरामध्ये उभी केली, त्यातून त्यांनी अनेक लोकांशी त्यांचा जो स्नेह जोडला गेला व्यक्तिगत स्वरूपामध्ये, सामाजिक कामातून,
अजूनही तो चिरंतन त्या स्मृती अजूनही आपल्या सगळ्यांच्या समोर जागरूक आहे. त्यामुळे कोपरगावची भूमिका ही कार्यकर्त्यांची खाण आहे, नेत्यांची खाण आहे. अनेक विचारधारेला मांडणी या ठिकाणी कार्यकर्त्याचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. स्वर्गीय आपणबरोबर स्वर्गीय शंकरराव काळे साहेब आहेत, स्वर्गीय शंकरराव फुले साहेब आहेत, स्वर्गीय के बी रोमारे साहेब आहेत, स्वर्गीय दादा शहाजी आहेत, स्वर्गीय मोहनराव गाडे आहेत, त्याचप्रमाणे शेठ काले आहेत, आदरणीय आपले शांतीभाऊ लोहाडे, मिस्टर गिरमे, अशा अनेक मंडळीचं नाव वगैरे या ठिकाणी करता येईल. म्हणजे या तालुक्याचं शहराचं नेतृत्व या अशा दिग्गज लोकांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की कोपरगावची जी काही एक प्रकारची जी व्यासपीठ आहे, हे किती मतभेद असले लोकांच्यामध्ये तरी विकासाच्या बाबतीमध्ये ही सगळी मंडळी एकत्र येऊन त्यांनी या शहराच्या तालुक्या संदर्भात विचार केलेला आहे. हे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. स्वर्गीय आपणचं जीवन हे एक समर्पित होतं. त्यांनी आपला व्यक्तिगत स्वार्थ कधी ठेवला नाही. मी बरेच वेळा गुंतून आलो म्हणजे मी किसनरावने भेटायचो, तर माझा त्यांचा परिचय होता. सगळ्या आडा कुटुंबियांची मला ज्यावेळी हे सगळी मंडळी भेटतात, विशेष करून मला विजूचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी या पुतळ्यासाठी फार मेहनत घेतली. मला याचं आश्चर्य वाटतं की आपणचं एवढं योगदान आहे शहराकरता असताना इतक्या दिवसामध्ये हे स्मारक का वर आलं नाही, राहायला पाहिजे. म्हणजे ज्यांच्या स्मृती या प्रत्येक विकासामध्ये ज्यांच्या पाऊल खुणा आहेत, त्यांचा विचार काय झाला नाही हा खरं महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून केवळ तालुक्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी शहरापुरतं मर्यादित नाही, तर तालुक्यातसुद्धा त्यांचं अनेक वर्ष त्यांनी या तालुक्याचं राजकारण केलं. मग अशी काकाने उल्लेख केला, MP सोसायटीमध्ये ते काम करायचे, त्यांच्या आधिपत्याखाली सोसायटी चालायची. किसनरावचा स्वभाव वेगळा होता, ते असं बोलका होता वाटतं किसनराव स्वभाव. परंतु मला वाटतं किती आपल्या कुटुंबासमोर आव्हानं आली, पण परिस्थिती काय फार तरी काही कमोल आयुष्यात असं अजिबात नाही. मी त्याची माहिती घेतो, माझा काही त्याचा फार परिचय नव्हता. परंतु परिस्थितीचे आव्हान असू नये ते मागे हटले नाही. नेहमी आलेल्या नागरिकांसाठी काम करत राहणं, कार्यकर्त्यांसाठी काम करत राहणं हे त्यांचा एक स्थायी स्वभाव, स्थायी भाव आहे. मी मग उल्लेख केला की शहरामध्ये जे वास्तव्य राहिलेलं आहे, शहरामध्ये जी विकासात्मक कामं त्या काळात उभी राहिली ती आजही ती विकासात्मक कामं आज स्वर्गीय आपणचे ही स्मारकच आहे, चिरंतन स्मृती आहेत आपल्यासमोर. म्हणजे मला मग सांगत होतं कोणीतरी, कर्मचाऱ्यांचे पगारला पैसे नसायचे, पण ते असूनही मग स्वतः आपण त्या नगरपालिकेच्या कामात स्वतः भर घालायचे. कारण त्यांनी स्वतःच्या उत्कर्षापेक्षा, स्वतःच हित पाळण्यापेक्षा या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं. नगरपालिकेची त्यावेळी इमारत झाली, सफाई कामगारांची त्यावेळी कॉलनी झाली, हे काम सोपं नव्हतं. आणि मग अशी कोणते म्हटलं की त्यांची ते नेहमीच पिशवी बरोबर असायची, मला आठवतं, आणि त्या पिशवीमध्ये ऑफिस असायचं. पण त्याला मान पान असं कधी काही भावला नाही की मी आता नगराध्यक्ष 14 वर्ष होतो, मी 44 वर्ष नगरसेवक राहिलो आहे. कारण त्यांनी या संपूर्ण विकास प्रक्रियेमध्ये या शहराच्या नागरिकांना आपलं स्वतःचं करून घेतलं. स्वतःला त्यामध्ये त्यांनी एक स्वतःचं कुटुंबासारखं त्यांनी या प्रत्येक शहराच्या नागरिकाला आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून त्यांनी मानलं होतं. आज दुर्मिळ गोष्टी आहे सगळ्यावर. आता तर मी याच्यावर फार बोलणार नाही, परंतु सगळ्या या होणाऱ्या सध्या आजच्या समाज जीवनामध्ये काय परिस्थिती आपण पाहतो त्याचं मी काही भाष्य करणार नाही. कारण शेवटी आपल्या प्रत्येकाला त्याचं एक आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण जुनी माणसं यांची आज आपण का नावं घेतो याचं कारण की निरंतरपणे समाजाकरता काम करीत राहण्याचा या लोकांनी ध्यान घेतला आणि अखेर शेवट म्हणजे आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त समाजाचा विचार केला. आज तशी परिस्थिती पाहायला मिळते का आपल्याला?
तशी काही वस्तुस्थिती नाही. पण स्वार्थ जेवढा बळवलेला आहे की आपल्या पलीकडे जाऊन कोणी विचार करत नाही. ही जी सामाजिक विभाजन होत चाललेलं आहे धर्माच्या नावाखाली, समाजाच्या नावाखाली, पंथांच्या नावाखाली, याचं कारणच ते आहे की आपण सामाजिक कामाचं स्वरूप हे सामाजिक आहे, सर्वांगीण आहे, हे आपण विसरून गेलेलो आहे. आणि त्यामुळे आता प्रत्येकाची भागीदारी प्रत्येकाच्या जातीनं, धर्मानं आणि पंथानं लागली सुरू झालेली आहे. आम्ही आमच्या स्वतःची ओळख हरवून बसलेलो आहे. हे जुन्या काळात कधी नव्हतं. मला वाटतं मागच्या काही 10-20 वर्षामध्ये हे जास्त, 20-25 वर्षात जास्त पुढे आलं. आणि म्हणून माझी या निमित्तानं खरं म्हणजे त्यांच्या स्फूर्तीला अभिवादन करताना त्यांनी जे विचाराचं अधिष्ठान निर्माण केलं होतं. कारण कोणत्याही विकासाला एक परंपरा लागते आणि ते परंपरेला साजेसं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काम केलं, निस्वार्थीपणे केलं. त्यांनी घालून दिलेलं मार्ग आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. की जे स्मारक आपण उभं राहिलं ते खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक चिरंतन अशा स्फूर्ती आपणच्या आहे. आमच्या काही तांत्रिक बाबीमुळे या स्मारक पुतळा होणार आहे की नाही होणार आहे मी आता सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना काय सांगायचं ते. आणि त्यामुळे पुढच्या 3-4 महिन्यामध्ये हा 100% पुतळा उभा राहील याची खात्री. इतक्या अर्थ झाले, मला आश्चर्य वाटलं की तो विजयमाय लिहायचा, इतकं भावनिक व्हायचा. म्हणजे इतक्या माणसांनी आयुष्य आपलं घातलं ते शहरा करतात. त्यासाठी एवढं संघर्ष त्याला करावा लागतो. कारण नगरपालिकेच्या लोकांना सुचायला पाहिजे यापूर्वी की आपण जे स्मारक उभं करू. जे राज्यकर्ते त्याच्या नगरपालिकेत होते ते कामच होतं. बरं, आपण काही स्वतः आपलं स्मारक उभं राहावं म्हणून काही काम केलेलं नाही आहे. उद्या लोक माझा पुतळा उभा करतील मग तुम्ही काम करू असं झालं ना, नाही ना. तर आपलं प्रपंच त्यासाठी असं केलं नाही की प्रपंचातून फार तिने आता काही संपत्ती मिळवली. मी आता जाऊन आलो त्या किशनरावच्या घरी गेलो तर मला त्या गणपती मंदिरात जाण्याचं दर्शन भाग्य लाभलं, त्याचंही मार्गदर्शन झालं. परंतु इतक्या वर्षे ही मंडळीमध्ये बदलली आणि त्यामुळे मला वाटतं एक स्वतःचा स्वाभिमान अबाधित ठेवून त्यांनी मला वाटतं काम करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं स्वर्गीय आपणचं जे स्मारकाला जे विलंब लागलं ते कारण आहे. आणि मग आपण कोपरगावच्या सगळ्या नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे होता की आपण हे इतका विलंब लागल्यानंतरही अजूनही मी आल्यानंतर मला सांगितलं की नगरपालिकेचे काहीतरी प्रश्न आहेत. आता सांगितले मुख्याधिकाऱ्यांना आता फार प्रश्न निर्माण करू नका, पुतळा झाला पाहिजे आणि तो कोपरगाव नगरपालिकेत उभा केला पाहिजे असताना मी सांगितलेलं आहे. कोपरगाव नगरपालिकेला आपण अवलंबून नाही आहे. कोपरगाव नगरपालिकेत नाही केलं तर काय तो पुतळा होईल असं नाही आहे. आपणच्या करता आमची काही करण्याची तयारी आहे. आम्ही स्वतः त्यासाठी काम करू, ते काही ते नाही. पण त्या कोपरगाव नगरपालिकेचे दायित्व आहे तो पुतळा उभा करण्याचं. मी आता सीओला सांगितलेलं आहे हे काम तुम्ही करा. आणि या संदर्भात कुठली आता अडचण राहणार नाही. मी स्वतः प्रांताधिकाऱ्यांना बोलून सूचना दिल्या आहेत. मग हे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत काय ते कार्यवाही करायची. पुढं अडथळे कोणाच्या अडथळे येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं नजीक काळामध्ये पुन्हा एकदा मला या आडो कुटुंबियांना खरंच मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. सगळ्या विजूचं त्यांच्या बंधूंचं सगळ्यांचं मनापासून मला कौतुक आहे. एखादी गोष्ट ठीक आहे कुटुंबासाठी कोणी करतं, पण त्यांनी स्वर्गीय आपण ज्या करता एक चांगलं चिरण असं एक स्मारक उभं राहा म्हणून धडपड केलेली आहे ती कौतुकास्पद आहे. त्या सगळ्या कुटुंबियांना धन्यवाद देतोच. परंतु माझी नागरिकांना अपेक्षा कोपरगावच्या की जर आपणचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्यांचं योगदान त्या शहराकरता येऊन असेल तर मला वाटतं एक स्मारक समिती पुतळे करून त्या प्रत्येक नागरिकाने या स्मारकाकरता आपलं योगदान दिलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती सर्वांना. काय तुमच्या यथाशक्ती द्या. नुसतं आपण देऊन आपण नुसतं कौतुक करून चालणार नाही. स्मारक समिती स्थापन करा. काय जो काय पैसे लागू द्या. पैशासाठी स्मारक संकुचित करू नका. आपण ज्या साजेसं अशा प्रकारचं भव्य असा पुतळा बनायला पाहिजे. पैसे चिंता करू नका. आपण ती सगळी कार्यवाही करू की समोर बसलेली माणसांनी शिक्षा जातात तर पुतळे पैसा मोजता शिकते. स्टेजवर बसलेले लोक आहेत सगळे ठरवलं तुम्ही काय करू नका. कोपरगावच्यात आम्ही जबाबदारी घेतो, सगळी जबाबदारी घेतली काय अडचण नाही.
कारण मला याचं कारण काय की पुतळ्याला एक सार्वत्रिक स्वरूप असलं पाहिजे की आपण जर योगदान जर शहराला होतं तर शहराच्या नागरिकांनी पुढे येऊन आपण त्याच मार्ग उभा केले असं त्यामध्ये चित्र प्रतिबिंबित झालं पाहिजे. तर वेगळं त्याला वेगळं पण आहे. तो कौटुंबिक आपण ज्या सोहळा म्हणतो तेव्हा तो खरंच कोपरगावच्या कुटुंबाच्या करता हे सोहळा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की निश्चितपणे या दृष्टीने त्याचा विचार होईल. कुटुंबाने काही मुद्दे मांडले त्याच्यानंतर केव्हा तरी सविस्तर बोलू आपण. कारण ते काम तर आपण करणार आहोत. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा जो संकल्प मान्य देवेंद्रजींनी घेतलेला आहे, सुधारणे खारीचा वाटा उचलण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. आणि तुम्हाला मी खात्री देतो की ज्या मनातल्या आपल्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करू अशा प्रकारची खात्री देतो. पुन्हा एकदा सगळ्या आढाव कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो. स्वर्गीय आप्पांना मनापासून त्यांना त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असलेले पद्मा रंगम कुदळीजी, रवी काका बोरावकेजी, राजेंद्र जाधव, आमचे सहकारी राजेश आबा, सर्वच आढाव परिवार, त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, श्राम या कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी, निराळ्या क्षेत्रामध्ये आपलं एक वेगळ्या प्रकारचं नावगाव कमावलेली सर्व उपस्थित मंडळी आणि जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे हा कार्यक्रम घ्यायला सुद्धा नामदारांना वेळ नव्हता. पण आपण सगळ्यांनी मोठ्या आग्रहाने अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्याला हा वेळ आज या ठिकाणी दिलेला आहे. याबद्दल मी आढाव परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्व आप्तेष्ट नातेवाईकांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं म्हणजे आपणचं नाव गाव आणि त्यांच्या ज्या संदर्भामध्ये आता माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी भरपूर काही सांगितलेलं आहे, ते सर्व काही मी फार वर्णन करून पुन्हा त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करणार नाही. पण कुटुंब मोठं, 6-7 भाऊ, 4-5 बहिणी आणि त्याचबरोबर इतर सकाराम पाटील असतील, अंबादास पाटील असतील, त्यांचे सगळं आप्तेष्ट नातेवाईक, त्यांच्या सर्वच गोष्टी आप्पासाहेब स्वतः करत होते. पण सगळ्या गोष्टी त्यामध्ये आणि त्या काळामध्ये खरोखर एक कुटुंबवत्सल म्हणून त्यांनी सर्व परिवाराचं संगोपन केलं. अत्यंत त्यागमूर्ती ज्याला आपण म्हणतो ते आपणचं एक वैशिष्ट्य होतं. रयत शिक्षण संस्थेचे काम करत असताना सहकार संस्थातल्या निवडणुका कोलेसाहेब असतील, काळेसाहेब असतील, त्यांचा समन्वय साधायचा आणि बाकी कुठेही निवडणुका होतील पण संजीवनी आणि कोळपेवाडी बिनविरोध हे ठरलेलं असायचं. एवढंच नाही तर भाव पण ठरलेलं असतं. आता हे जुनं सांगतो मी, आता तर याच्यामध्ये मला काही माहिती नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या काळामध्ये होत होता आणि 5 वेळेला खासदार बाळासाहेब विखे पाटील स्वतः या विभागातून आमदार म्हणून निवडून गेले आणि बऱ्याच वेळेला या मतदारसंघामध्ये त्यावेळेचा कोपरगाव लोकसभा मतदारसंघ यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रेम सर्वांनी या ठिकाणी दिलं. काळेसाहेबांची बैठक वेगळी, कोलेसाहेबांची बैठक वेगळी, मग आढाव कंपनीची बैठक, किसनराव आढाव राहायचे सोसायटीचे सेक्रेटरी, ही सगळे मंडळींचे एक समन्वय साधण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं. आणि सर्वांना बरोबर घेऊन खासदार साहेबांनी सुद्धा या तालुक्याचं जे काही चांगल्या प्रकारचं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. मला आठवतं आहे प्यायच्या पाण्याचे एवढे प्रश्न कोपरगाव तालुक्यात होते. माझ्या काळातच आप्पांनी आग्रह धरला, आपल्याला नवीन त्यासाठी टँकसाठी त्यांनी व्यवस्था केली आणि टँकचं बांधकाम किंवा त्या काळातच आपण मंजूर करून ठेवलं होतं. भविष्य काळामध्ये त्याला बराच वेळ लागला पूर्ण करायला. पण अशी जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत कोपरगावच्या किंवा गोदावरीच्या फ्लडमध्ये सगळे झोपटपट्टीन गरीब माणूस एवढा सगळा त्रस्त झालेला होता आणि अशा काळामध्ये 2-3 एकर स्वतःची जमीन माधवरावने दिली. आज त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती आहे का तशी? तुम्ही पुढारी पहा नेते मंडळीचे काय त्यांची मजा आहे. इथं आपल्याला या सगळ्या गोष्टीची परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. काळ तर बदललेला आहे, तो काळ वेगळा होता. पण त्या काळामध्ये खरोखर माधवरावजी आढाव यांनी
या कोपरगाव शहराची इतकी सेवा केलेली आहे, तन मन धनाने सर्व अर्थाने जी काही या ठिकाणी काम करता येईल, आणि ते मोठ्या माणसासाठी नाही, छोटे मोठे सगळे असतील, ज्येष्ठ नेते त्यावेळेला बरेच होते, व्यापारी मंडळी बरीच होती, सकाराम दादा असतील किंवा त्यावेळेला जी काही त्यांच्याबरोबर असणारी कोले यांच्या आजोबा, ते पण मला नेहमी भेटायचे, या जावं बिपिनराव. तेव्हा जिथं कुठं भेटतील ना ही मंडळी मला तर मोठ्या मानाने सगळ्या गोष्टी सन्मान देत होते. याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपल्या खूप आठवणी आहे या ठिकाणी, मी आठवणी सगळ्या काही सांगणार नाही. ज्या सगळ्यांनी माझ्या पूर्वीच्या ज्या आठवणी सांगलेल्या आहेत त्या माझ्या भाषणामध्ये मी संमिलित करतो. आणि खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी विजयून आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घडवून आणला. पुतळा चांगल्या प्रकारचा व्हावा, त्याच्यासाठी सार्वजनिक ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्तता नामदार साहेब नक्कीच करतील. त्याच्यात काही फार की शासकीय पूर्तता राहिलेली अशी काही गोष्ट नाही आहे, पण या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्तता करण्यात येईल. आणि नामदार साहेबांनी या सगळ्या कार्यक्रमाची वेळ दिला आणि आपल्या कोपरगाव शहराचं भूषण पुन्हा एकदा या ठिकाणी आप्पांचा पुतळा हा त्या ठिकाणी मानानं उभा राहील. आपल्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो. आप्पांना आणि विशेषतः त्यांच्या घरात लक्ष्मीबाई होत्या, त्याने इतकं सगळ्या गोष्टीमध्ये आप्पांचं संगोपन केलं आणि ते संगोपन करून सर्वांना चांगल्या प्रकारची साथ दिली. आप्पांना हे जे काम करता आलं त्या केवळ त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या सौभाग्यवती कैलासवासी स्वर्गीय लक्ष्मीबाई ह्या होत्या आणि म्हणून त्यांना प्रत्येक कामामध्ये चांगल्या प्रकारचं यश आलं असं मी म्हणेल. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना मानाचा मुजरा करतो, प्रणाम करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्ष्मी माधव प्रतिष्ठान आणि आढाव पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी या नगरीमध्ये 44 वर्ष नगरसेवक आणि 14 वर्ष नगराध्यक्ष म्हणून भरीव समाजाची कामगिरी ज्यांनी केली असे स्वर्गीय माधवराव आप्पा यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला ते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब म्हस्के पाटील, आमचे ज्येष्ठ सन्माननीय माजी आमदार अशोकदादा काळे पाटील, सन्माननीय संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपिनदादा कोले पाटील, आमच्या अक्का सन्माननीय सौभाग्यवती शालिनी ते विखे पाटील, सन्माननीय सौभाग्यवती सुशीलाताई म्हस्के पाटील, या ठिकाणी प्रामुख्याने स्टेजवर विराजमान झालेले सन्माननीय कुदळेजी, काकाजी कोयटे साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने हजर असलेले माझे काका सन्माननीय संभाजीराव काळे पाटील, या ठिकाणी आग्राचं निमंत्रण ज्यांनी मला दिलं त्या सन्माननीय विजूदादा आढाव पाटील, दुसरे माझे काका रवींद्रजी आढाव पाटील, वैजापूर आलेले सन्माननीय प्रमोददादा जगताप, बाबासाहेब पाटील जगताप, संभाजी तात्या जगताप, या कोपरगावतील सर्व पदाधिकारी, सर्वांचं नामाचा उल्लेख या ठिकाणी अपेक्षित आहे, परंतु या ठिकाणी सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी स्वतःला भाग्य समजतो का खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांनी 44 वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलं आणि त्याचा पुतळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी भूमिपूजन प्रसंगी मला या ठिकाणी हजर राहता आलं. मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही, परंतु माझ्या अगोदर सन्माननीय बिपिनदादा बोलले, सन्माननीय अशोकदादा बोलले का 1 वर्ष जरी माणूस नगरसेवक जर झाला तर त्याच्या डोक्यामध्ये जरा वेगळी हवा त्या ठिकाणी जाती
परंतु ज्यांनी स्वतःच्या 3 एकर मालकीची जमीन या ठिकाणी गोरगरिबांचे घर त्या ठिकाणी उभा राहावं यासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली, तर खऱ्या अर्थाने असा मोठ्या मनाचा दिलदार माणूस आणि त्याचा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभा राहतोय. मी अधिक वेळ घेणार नाही, परंतु मी वैजापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी ठरवलं की माझ्या अगोदर जेवढे सन्माननीय आमदार त्या ठिकाणी होऊन गेले त्याचं खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं स्मारक बांधण्याचं काम प्रामुख्याने मी वैजापूरमध्ये त्या ठिकाणी स्वर्गीय विनायकरावांना जे मंत्री होऊन गेले त्यांच्या नावापासून त्या ठिकाणी मी सुरुवात केलेली आहे. आणि मी एवढंच सांगेल का हे स्मारक कशासाठी, आम्ही फक्त एवढंच म्हणणार आहे का माधव आप्पा तुमच्यासारखं 100% आम्हाला राजकीय लोकांना वागता येणार नाही, परंतु तुमच्यामधला 1% जरी गुण आमच्यामध्ये आत्मसात जर आम्हाला करता आला तर आम्ही स्वतःला त्या ठिकाणी भाग्य समजतो. आणि म्हणून या ठिकाणी मी आढाव पाटील परिवाराच्या वतीने एक मोठं काम, मोठं स्वप्न, आणि मला निश्चित खात्री आहे का आमचे नेते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असे माणसं आहे का मला थोड्या काळामध्ये त्यांचा त्या ठिकाणी अनुभव आला. एखादं काम जर विखे पाटील साहेबांनी हातात घेतलं का ते तडीस नेल्याशिवाय विखे पाटील साहेब त्या ठिकाणी राहत नाही. आणि मग निश्चित मी त्यांच्या वतीने आणि एक शासनाचा एक सदस्य, त्यांच्या हाताखाली काम करणारे एक सदस्य म्हणून तुम्हाला शब्द देतो का विखे पाटील साहेब त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा करण्याचं काम त्या ठिकाणी हाती घेतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गीय माधवराव अप्पा आढाव यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन आणि लक्ष्मीनगर कमान उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कार्यक्रमाला उपस्थित असलेले बिपिनदादा कोल्हे, वैजापूरचे आमदार रमेशजी बोरनारे सर, सौ शालिनीताई विखे, सौ सुशीलाताई म्हस्के, मंचावर बसलेले सर्व मान्यवर, आपणवर प्रेम करणारे उपस्थित सर्व मान्यवर. समाजात काही व्यक्ती असे असतात की त्यांचे नाव घेतात डोळ्यापुढं त्यांचं कर्तृत्व उभं राहत आणि मन आपापच त्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होतं. स्वर्गीय माधवराव आप्पा हे असंच एक तेजस्वी व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे आजचा हा दिवस केवळ त्यांच्या पुतळ्याचा भूमिपूजनाचा नाही तर एका अखंड सेवाभावे आयुष्य जगलेल्या थोर व्यक्तीच्या कार्याचा आणि त्यांच्या पश्चात सन्मान करण्याचा दिवस आहे. आणि या कार्यक्रमाला मला उपस्थिती मिळाली याबद्दल मी आभारी आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून कोपरगावच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग असलेले स्वर्गीय आप्पा निष्ठेने, संयमाने आणि सातत्याने जनतेच्या सेवेसाठी झटणारं नेतृत्व होतं. पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधांमध्ये केलेलं भरीव काम आजही कोपरगाव शहराला विकासाची दिशा देत आहे. त्याची कोपरगावच्या राजकारणामध्ये वेगळी ओळख होती. देशाचे स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना मूळचा असलेला समाजभिमुख स्वभाव व देशभक्तीमुळे आप्पा तरुणपणे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले. त्यावेळी त्यांचे सहकारी गवारे मामा, बाई सावंत, के डी उस्पुते यांच्यासह त्यांनी 1942च्या चलेजाव चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यावेळी त्यांना येरोडा जेलमध्ये 6 महिन्यांचा कारावास भोगावा लागला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 साली कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात केली. स्वर्गीय आप्पा हे कोपरगाव नगरपालिकेचे 4 वेळेस अध्यक्ष 14 वर्षे होते आणि सलग 44 वर्षे नगरसेवक होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोपरगाव शहराचा कायापालट करण्याचा, कोपरगावातील गोरगरीब जनतेच्या सर्व सुविधा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक महापूर आणि अनेक दुष्काळ अनुभवले. अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी कोपरगाव शहराला
आणि कोपरगावच्या जनतेला या संकटाची झळ कधी बसू दिली नाही. त्यांचे सामाजिक कार्य प्रामाणिक आणि निस्वार्थी होते. त्यामुळे त्यांच्या समाजकार्याला कर्मवीर शंकररावजी काळेसाहेबांनी नेहमी मदतच असायची. परोपकार हा त्यांचा कार्याचा पाया होता. कर्मवीर शंकररावजी काळेसाहेबांकडून आप्पांना जनसेवा आणि सामाजिक दायित्वाची प्रेरणा लाभली. काळेसाहेबांचे आणि आप्पाचे संबंध केवळ वैयक्तिक नव्हते, तर त्यांच्यात एक सामाजिक बांधिलकी होती. काळेसाहेबांनी उभे केलेल्या सामाजिक चळवळी आणि ग्रामीण शिक्षण आणि सर्वसामान्यांना जनसेवा या आप्पांनी आपल्या कार्यकर्त्यातून कर्तृत्वातून साकारण्याचा प्रयत्न केला. समाजहितासाठी काळेसाहेबांचे आणि अण्णांचे विचार आप्पांचे विचार एक होते. त्यांच्या कार्यशैलीत दूरदृष्टी होती आणि निर्णय घेताना लोकहिताचा विचार केंद्रस्थानी होता. राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना आप्पांचा शब्द हा प्रमाण असायचा. त्यांनी स्वहितासाठी आपल्या विचारांची कधी तडजोड केली नाही. माधवराव आप्पांचे नेतृत्व केवळ राजकीय नव्हते, ते एक संवेदनशील व्यक्ती होते. स्वतःच्या मालकीची मोक्याची 3 एकर जमीन कोपरगावच्या गोरगरिबांना राहण्यासाठी देण्याचा आप्पांचा दानशूरपणा नदीत भरला होता. आज तोच भाग कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर स्वर्गीय आप्पांच्या पत्नीच्या नावाने ओळखला जातो. आप्पांच्या परोपकारी वृत्तीमुळे माधवराव आढाव हे नाव कोपरगावच्या जनतेच्या हृदयात कायम कोरले गेले आहे. आपण त्यांच्या विचारांचा आणि कार्याला स्मरण करून आजच्या पिढीला प्रेरणा देणारे काम केले पाहिजे. माधवबाग येथील सर्व आप्पांचा पुतळा पुढील पिढ्यांना आदर्शाचा मार्ग दाखवत राहील आणि त्यांच्या समाजकार्याचा सुगंध नेहमी दरवत राहील. त्यांच्या समाजकार्यास स्मरण करत त्यांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं पाहिलं तर हा कार्यक्रम अनेक वर्षापासूनचे विजयराव गोरक्षनाथ पाटील आढाव यांचं एक स्वप्न होतं की आप्पांचा पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे. आणि अनेक वर्षापासून अनेक अडचणींवरती मात करत करत तर त्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आले की किती अडचणी त्याला त्या ठिकाणी येतात ते अनुभवलं त्यांनी. आणि आज त्याचं प्रत्यक्षात भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आप्पा एक मितभाषी, म्हणजे कधीच त्यांचं बोलणं जे होतं एकदम हळूवार आणि कधीच कोणावरती चिडलेले आपल्याला पाहायला मिळाले. आप्पांचं रुटीन होतं. जरी ते इतके वर्ष नगराध्यक्ष नगरसेवक राहिले तरी स्वतः ते भाजी मार्केटमध्ये जाणार, भाजी खरेदी करणार, ते अर्धा पाऊण किलो सफरचंद फळं त्या ठिकाणी चौकामध्ये बिरोबा चौकामध्ये येणार, तिथं ते फळं घेणार आणि रस्त्यामध्ये जो भेटेल त्याला त्या ठिकाणी त्यांच्या पिशवीतच शिक्के असायचे. जाता येता रस्त्यामध्ये कोणी भेटलं माझं काम आप्पा असं पाहू लगेच तिथंच कुठंतरी त्या टेबलावरती एखाद्या टेबलावरती ते ठेवणार, शिक्का मारणार, सही करून देणार, वाचणार सुद्धा नाही. तिथं त्या लोकांवरती त्यांचा त्या काळामध्ये आणि लोकांचाही त्यांच्या संदर्भामध्ये एवढा विश्वास होता की चुकीचा कधी लोकांनी कागदसुद्धा आणला नाही आणि आपण सुद्धा कधी तो कागद वाचला नाही. अशा पद्धतीने एक अटूट नातं सर्वसामान्य नगरपालिकेतल्या सगळ्यात शेवटच्या कर्मचाऱ्यापासून तर संपूर्ण गावातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत एक वेगळं नातं आप्पाचं त्या ठिकाणी होतं. प्रत्येकाला नावानिशी ओळखणारे आप्पा त्या ठिकाणी होते आणि एक वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. स्वातंत्र्य सैनिक म्हणून जी भूमिका त्यांनी बजावली, पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांनी जे काही त्याग केला, मग ते लक्ष्मीनगरची जागा असत,
स्वतःची जागा त्या ठिकाणी दिली. या अशा अनेक गोष्टी आता विजयरावने सांगितल्या, परत त्या मी काही सांगणार नाही. आणि ह्याच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि एक आदर्श निर्माण त्यांनी त्या ठिकाणी केला. खरं पाहिलं तर अण्णासाहेब त्यावेळेस मंत्री झाले. अण्णासाहेब पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर इथं कोपरावला काय काय गरजा लागायच्या त्यावेळेस अण्णासाहेबांना ते सांगितलं जायचं. आमचे जगुनाना त्यावेळेस खूप ॲक्टिव्ह होते. जगुनाना तिकडं जायचे आणि सांगायचे की आम्हाला कोपरावला हे पाहिजे. अण्णासाहेब म्हणायचे बरं ठीक आहे. आणि खासदार साहेब होते त्यावेळेस बाळासाहेब विखे साहेब, त्यावेळेचे बरं देऊन टाका. आणि त्या निमित्ताने कोपरावला ज्या ज्या नगरपालिकेच्यासाठी ज्या काही सुविधा लागत असतील त्या अण्णासाहेबांनी आणि कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे साहेब त्यावेळेस मदत करायचे. आणि एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी होतं. कारण की अण्णासाहेबसुद्धा मितभाषी, कधीच काही फार कधी लवकर म्हणजे पुढं कोणावरती रागवणार नाही. आणि माझा आणि अण्णासाहेबाचा खूप संपर्क आला. कारण की सगळ्यात जास्ती कार्यक्रम अण्णासाहेबांनी मिस केले. म्हणजे सगळे त्या राहता त्या परिसरामध्ये जवळजवळ शिर्डीच्या नगरपालिकेची पहिली पाणीपुरवठा योजना असेल, दोराळ्याची पाणीपुरवठा असेल, रामपूरवाडीची पाणीपुरवठा असेल, त्याच्यानंतर नांदुरखीची पाणीपुरवठा असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या अण्णासाहेबांनी आम्ही त्यावेळेस एकत्रित त्या सगळ्या उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं होतं. एक त्यामुळं एक मलाही खूप आदर वाटायचा. म्हणजे अण्णासाहेबांचे मामा होते रास्तगावचे गव्हाणे साहेब, तिथं साधं त्या काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं. अण्णासाहेब म्हटले बा आपल्याला इथं एक काहीतरी स्कीम करावं लागेल. तर त्यावेळेस बोर घेऊन बोरवरती पहिली स्कीम त्या ठिकाणी राबवली गेलेली होती. आणि त्यावेळेस मला खासदार साहेबांनी कौतुक केलं. खासदार साहेब म्हणे अरे त्या बर्डावरती पाणी लागत नाही म्हणे. आम्ही म्हटलं जास्ती आपण 400-450 फूट त्यावेळेस बोर घेतलं आणि त्याला मोटर टाकून त्या ठिकाणी पाणी योजना त्या ठिकाणी केली. सांगायचं की अण्णासाहेब बारकाईने त्या ठिकाणी लक्ष देतात. आता आपले नामदार साहेबसुद्धा तेवढंच बारकाईने लक्ष देत नाही. म्हणजे मी त्यांना सांगितलं की आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आता पाण्याचा. त्यामुळे मी आता त्याच्यामध्येच लक्ष घातलेलं आहे संपूर्ण, की आपला गोदावरी उजवा आणि डाव्या कॅनॉलचा आणि निळवंडेच्या आणि त्या सगळ्या प्रश्नाचा पाण्याचा प्रश्न आहे. आमची मगाशी चर्चा चालली होती. त्यांनी सांगितलं हे सगळे प्रश्न मी सोडवणार आहे. मला आनंद वाटतो की आज आपल्याला आपल्या नेतृत्वाकडं हेच ती सत्ता आलेली, जो अनेक वर्षापासून आपल्या सगळ्या नेत्यांनी जे स्वप्न पाहिलं की ह्या पाण्याचा प्रश्न आपला जो जटिल होत चाललेला आहे, हा जटिल होत चाललेला प्रश्न हा नक्की आता आपल्याला संधी मिळालेली आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या रूपाने, की हा पाण्याचा प्रश्न आपल्याला, कारण की गोदावरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळा हा प्रश्न निर्माण झाला होता की हा पहिल्यांदा कैलासवासी सातबाई त्यावेळेस नगराध्यक्ष त्यांचे होते आणि कोपरावला पाणी पुरवठा ही सातबाईंच्या मार्फत राबवली जात होती आणि वीज पुरवठासुद्धा सातबाईंच्याच मार्फत त्या ठिकाणी होता आणि ते त्यावेळेस नगराध्यक्ष झालेले होते. पण कोपरावचं दुर्दैव की गोदावरी नदीचं पाणी जे होतं ते त्या सगळ्यात TDS सगळ्यात जास्ती असल्यामुळं लोकांना सगळे पोटाचे विकार त्या ठिकाणी होत होते. आणि म्हणून मग त्यावेळेस कैलासवासी फुले साहेबांनी येसगावला जमिनी देऊन तळे त्या ठिकाणी केले आणि पहिली पाणीपुरवठा योजना त्या ठिकाणी अंमलात आली. त्यावेळेस माधवराव अप्पा असतील, काय सातबाई साहेब असतील, हे सगळ्या त्यावेळेसच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी की आज चांगला आनंदाचा क्षण. मला वाटतं की आज तो प्रश्न बराचसा मिटलेला आहे, पण आज शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न हा जटिल झालेला आहे. कारण की आप्पांनी जे स्वप्न पाहिलं की लक्ष्मीनगर जसं वसवली, कोपरावला एक या अनेक वेगवेगळ्या वसाहती त्या ठिकाणी आप्पांनी त्या ठिकाणी केल्या आणि ते करत असताना आप्पाचा एक निस्वार्थीपणाने की आपल्या कोपरावचा विकास झाला पाहिजे. मला वाटत नाही कोणत्याच अशा इतक्या वर्ष 44 वर्ष नगरसेवक आणि इतकी वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या माणसाचं आज आपण जर कधी नातवांना पाहिलं त्यांना दुकान कुठं टाकायला जागा नाही आहे आणि इतक्या वर्ष पुतळ्याच्यासाठी त्यांना जे भांडण करावं लागलं तर त्यांचा प्रामाणिकपणा त्याच्यातून दिसून येतो. हा जो पुतळ्याला इतके वर्ष लागले आणि ही जी जागा मिळवायला सुद्धा इतक्या अडचणी निर्माण झाल्या, पण मला वाटतं की दोघंही
अध्यक्ष आणि आजचे उद्घाटक हे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती मी टाकतो की त्यांनी या पुतळ्याची पूर्तता संपूर्ण करणं गरजेचं त्या ठिकाणी. कारण की आज आपण आला अध्यक्ष साहेब आणि उद्घाटक साहेब, ही जबाबदारी तुमच्यावरती. आता पुतळा पूर्ण होऊन त्याची परत उद्घाटन करण्याला तुम्ही दोघंच असले पाहिजे, अशी आमचे कोपरगावकरांची त्या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही इथं पुन्हा या पुतळ्याचं संपूर्ण पुतळ्याचं उद्घाटन करायला. असाच सोहळा त्या ठिकाणी दिमागदार सोहळा, याच्यापेक्षा मोठा सोहळा आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे सगळ्या नातेवाईकांचं. कारण की आढाव कुटुंबाचे संबंध सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि प्रत्येकाला एक आप्पांच्याबद्दल वेगळी आपुलकी त्या ठिकाणी होते. आणि आप्पांच्याबद्दल कारण की मी सांगितलं, आप्पा कधीच कोणावरती रागवले नाही, स्मित हास्य आणि बोलायला एकदम हळू. म्हणजे आप्पाचं जो ऐकायला कानाला जाऊन ऐकावं लागायचं का काय काय म्हणलं आप्पा काय बोलले, आणि इतक्या हळू आवाजामध्ये त्या ठिकाणी आप्पा त्या ठिकाणी बोलायचे. एक अशा माणसाचं आज ज्यांनी कोपरावच्यासाठी शहराच्यासाठी एवढं योगदान केलं, आणि कोले साहेब असतील मान्य काळे साहेब असतील, या दोघांच्याही बरोबर आप्पांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना त्या ठिकाणी केलं. असे जे एक थोर स्वातंत्र्य सेनानी त्यांच्या पुतळ्याचा आज भूमिपूजनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. हा वेगळा प्रसंग आहे. आढाव कुटुंबियाबरोबर कोपरगाव नगरवासियांना सुद्धा एक आनंदाचा क्षण या ठिकाणी मी समजतो की ज्या अनेक वर्षापासून जे स्वप्न कोपरगाव शहरातील लोकांनी त्या ठिकाणी पाहिलं होतं त्याची आज सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि त्याची पूर्तता सुद्धा आपल्या हातून हो अशीच मी अपेक्षा या ठिकाणी साईबाबा चरणी करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद.